येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं येवला शहर पोलिसांसोबत संयुक्त कार्यवाही करत एका वाहनातून 41 लाखांची रोकड आणि एका व्यापाऱ्याकडून 1,92,880 रुपयांची रोकड जप्त केली आहे। दरम्यान HDFC बँकेत येवला समोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भरारी पथक व पोलिसांनी संयुक्तपणे छापा घालून ही कारवाई केलेली आहे। हे पैसे कोणाचे आहेत, कुठे जात होते याचा आता पोलीस शोध घेत असून पोलिसांनी दोन्ही रकमा या सीज केल्या असून हे आता पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलं आहे। या घटनेमुळे परिसरात आता खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांचे पैसे हे होते, मात्र कुणासाठी ते दिले जात होते याचा आता पोलिसांनी त्याचा गोशावरा व्यापाऱ्यांकडे मागितला आहे। व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून खरेदी विक्री करावा की नाही हा प्रश्न व्यापारात दरम्यान या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहेत। भरारी पथकाने काही छापा टाकला, त्यामध्ये काही कॅश आपल्याला मिळाली आहे आणि काय कारवाई झाली असेल? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक पोलीस प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब, श्री आदित्य मिरखेलकर साहेब, त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव माहिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी पथकाने आज एक ATM कॅश व्हॅन आम्ही चेक केली। तर कॅश व्हॅनच्या QR कोडप्रमाणे त्यांच्याकडे 51 लाखाची कॅश असायला हवी होती, पण त्यांच्याकडे फक्त 41 लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली। QR कोड, रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास 41 लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत आहोत आणि ती रक्कम त्यांचं विवरण आम्ही आमच्या प्रोसिजर करून पुढची कारवाई करीत आहोत। आणखी एका व्यापाऱ्याकडनं आपण काहीतरी कॅश आमच्या फ्लाइंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास 2 लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे। त्याची कारवाई BDO श्री वायड साहेब आणि त्यांचं पथक करत आहे। ओके। आमचं पिंपळगावला आणि येवल्याला टोमॅटो आणि कांद्याची खरेदी विक्री चालते। आम्ही आज जेव्हा बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी, तिथे आम्ही विड्रॉल केल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी आणि पोलीस साहेबांनी विचारणा केली की याच्यात काय पैसे आमचे 1,98,000च्या आसपास त्यांनी आमचे पैसे जमा करून घेतले। त्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला त्रास होतोय तर तुम्ही पैसे कधी वाढणार, पावती वाटायचे, पैसे वाटायचे, पण आमच्या इथं येवल्यामध्ये येवला पोलीस स्टेशनला काही आमची रक्कम पण जमा झाली आहे। आता तुम्ही सांगा आम्ही धंदा करायचा का काय करायचं? बँकेतून आता त्यांनी जमा करून घेतले, पण ते पैसे देतील तेव्हा देतील, ते पैसे आमचेच आहे, पण आम्हाला जो शेतकऱ्यांचा त्रास होतोय त्याच्यासाठी काय करायचं? आता शेतकरी आम्हाला फोन करताय, तुम्ही पैसे कधी देणार, पैसे कधी देणार? आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला सांगतो, पोलीस स्टेशनवाले म्हणतात आमचा काय संबंध शेतकऱ्यांचा, आमचा काय संबंध आहे म्हणतात।